माघी गणेश जयंतीनिमित्त पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर गुरुवारी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देत श्री गणरायाचे दर्शन घेतले। नावाखाडी येथील मंदिरात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले। यावेळी ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, नावाखाडी ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच शैलेश पाटील, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, नरेश मोकल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच नवीन पनवेल येथील अस्मिता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित गणेशोत्सवाला रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली। यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, नवनिर्वाचित नगरसेविका अस्मिता घरत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि नवनिर्वाचित नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेविका वर्षा नाईक, माजी नगरसेविका सुशीला घरत, जगदीश घरत, मयूर कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। दरम्यान नवीन पनवेल पोदी येथील नवनिर्वाचित नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या गणेश जयंती उत्सवाला देखील लोकनेते रामशेठ ठाकूर आणि ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख यांनी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले। यावेळी नगरसेवक मनोज भुजबळ, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, कामगार नेते रवी नाईक, नगरसेवक राजश्री वावेकर, निलेश घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। माघी गणेश जयंतीनिमित्त संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी मोठ्या उत्साहात या उत्सवात सहभाग घेतला। नवीन पनवेलमध्ये अस्मिता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या वतीनं माघी गणेशोत्सवानिमित्तानं सत्यनारायणची पूजा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पूजेच्या निमित्तानं आणि गणेशोत्सवानिमित्तानं अनेक भाविक इथं आलेले आहेत, अनेक मान्यवर आलेले आहेत। आमच्या महादेवबुवा साहेबांचं इथं सुष्टावे असं भजन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळं नक्कीच या पूजेचं हे जे आहे ते सौंदर्य वाढलेलं आहे आणि प्रत्येकाला इथं सुष्टावे गायनी ऐकायला मिळणार आहे। पूजेनिमित्तानं मंडळानं भोजनाची व्यवस्था केलेली आहे, ती आता सुरू झालेली आहे। पण एक नक्कीच की ह्या देवाचा आशीर्वाद, गणरायाचा आशीर्वाद, सत्यनारायणचा आशीर्वाद या विभागातील 4ही नगरसेवकांना मिळाला। अस्मिता घरत, भुजबळ, त्याचबरोबर प्रकाश बिनेदार आणि शिवानी घरत हे 4ही नगरसेवक प्रचंड म्हणजे खरोखर प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत। हा सर्व आपल्या सर्वांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम दिसतं आहे आणि त्यामुळं पनवेलच्या विकासाकरता, या विभागाच्या विकासाकरता या सर्व नगरसेवकांचा हातभार आपल्याला चांगला लागेल, चांगली मदत होईल। आमदार प्रशांत ठाकूरांचे हात मजबूत झालेले आहेत आणि त्याच्यातून आपल्या मंडळाचं काम अधिक विस्तारण होणार आहे। साधू संतांचे पाय इथं लागावेत। मग आपण 7 दिवस आपल्याला कीर्तन महोत्सव ठेवला होता, आता पण अशाच रीतीनं भजन महोत्सव पण ठेवत आहोत, भजन महोत्सव ठेवत आहोत आणि तोही म्हणजे असाच बेत चाललेला आहे। 30 तास की 7 दिवस म्हणजे अशा प्रकारचं मागे केलं होतं आपण, तसंच केलं होतं। तिथे नियोजन चालू आहे सर्व त्यातून आणि आपले रांजणपाडचे बुवा, आपले निवृत्ती बुवा, त्यांच्या नेतृत्वाखाली वसंत शेठ पाटील यांच्याखाली हे सर्व आयोजन चाललेलं आहे। तर अशाच दृष्टीनं देवाची आपण चांगली कामं करूया, देवाची कृपा आपल्यावर नक्कीच राहील आणि त्यानिमित्तानं ह्या सर्वांना आपल्याला शुभेच्छा देतो।